6 फेब्रुवारीला येरवड्या येथे 15 गाड्या फोडल्या, म्हणजे काल 12 ऑटो रिक्षा, 2 मोटरसायकल, 1 जेसीबी. आता त्या ऑटो रिक्षाचं दिवसभर रिक्षा चालली तर त्याचं पोट भरतंय, त्यांनी काय करायचं? हे येरवड्याला झालंय. एक आरोपी पकडला, अहो पकडल्यावर त्याची धिंड काढा. एक आरोपी पकडला, अहो पकडल्यावर त्याची धिंड काढा. कळलं पाहिजे की चुकल्यानंतर कायदा किती श्रेष्ठ आहे, कोण मोठ्या बापाचा नाही, कोण छोट्या बापाचा नाही. या पद्धतीनं चाललं पाहिजे. खरं तर इथं सीपी पुण्याचे पाहिजे होते, मी सीपींना पण ऐकवलं असतं. यामध्ये कुठल्याही परिस्थितीत या गोष्टी होता कामा नये, अशा प्रकारचे माझं त्या सर्वांना सांगणं आहे. आणि मुख्यमंत्र्यांची पण त्याची अशी धिंड काढा की सगळ्या शहराला कळलं पाहिजे की चुकल्यानंतर कायदा किती श्रेष्ठ आहे.